पाकिस्तान लष्करानं दिली चंदू चव्हाण यांच्या ताब्याची कबुली। भारतीय डीजीएमओशी पाक लष्कराच्या अधिकाऱ्यांची चर्चा। चंदू यांना परत आणण्यासाठी हालचालींना वेग। मराठा समाजाच्या मोर्चातील मागण्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल। फर्स्ट क्लास मिळवणाऱ्यांना 6 लाखांपर्यंतची ईबीसी सवलत, तर व्यावसायिक शिक्षणासाठी अनेक योजना। मराठा आरक्षणावरचं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर नाही, सरकारवर चालढकलीचा आरोप। मराठा आरक्षणाची पुढची सुनावणी आता 7 डिसेंबरला। तळेगावातील अत्याचार घटनेनंतर नाशकात 250 कोटींचं नुकसान, तर नाशिक आणि परिसरातील इंटरनेट आजही बंद। मुंबईतल्या अनधिकृत बांधकामानं घेतला 6 जणांचा बळी। वांद्र्यातील बेहरामपाड्यातली 4 मजली इमारत कोसळली, ढिगारा उपसण्याचं काम सुरू। दौंड आणि कोपरगाव दरम्यान रेल्वेच्या प्रवाशांची मारहाण करून लूट। पुणे गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसमधील जनरल डब्यातली घटना। नागरी समान कायद्याला मुस्लिम लॉ बोर्डाचा विरोध। तोंडी तलाक प्रथा इतिहास जमा होण्याची बोर्डाला भीती, भाजपची सावध प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंचं निधन। उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली। पंडित अण्णा मुंडेंच्या पार्थिवावर परळीत आज अंत्यसंस्कार।